नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करणार आहे। तर आजच्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चालू घडामोडीमध्ये 100% पोलीस भरतीला येणारे प्रश्न, ज्यामध्ये 20 प्रश्न असे असतील की तुम्ही ते तोंडपाठ करून घ्या। या व्हिडिओमध्ये लगेच प्रश्नाच्या खाली उत्तर दिलेलं नाही, कारण की हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करून घ्यायचे आहेत। तुम्ही किती अभ्यासू आहात हे तुम्हाला तपासून पाहायचं आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी याचे उत्तर दिलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी। पहिला प्रश्न आहे, भारताच्या मिश्र रिले संघाने 4x400 मीटरमध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 सुवर्ण, नंबर 2 कांस्य, नंबर 3 रौप्य, नंबर 4 कोणतेही नाही। हे प्रश्न तुम्ही तपासून पहा। त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे, भारतीय पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी हिने विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे? तर याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 रौप्य, नंबर 2 सुवर्ण, नंबर 3 कांस्य, या नंबर 4 कोणतेही नाही। याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तपासून पाहायचं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईस यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे? नंबर 1 इराक, नंबर 2 इराण, नंबर 3 इस्रायल आणि नंबर 4 इजिप्त। तर याही प्रश्नांचं तुम्हाला उत्तर आधी देऊन पाहायचं आहे। त्यानंतर चौथा प्रश्न, इब्राहिम रईस हे पदावर असताना निधन झालेले इराणचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर याचं ऑप्शन आहेत, नंबर 1 दुसरे, नंबर 2 पहिले, नंबर 3 तिसरे आणि नंबर 4 चौथे। तर याचंही उत्तर तुम्हाला तपासून पाहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे, इंडिया रेटिंगने मार्च तिमाहीत देशाचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 आहे 6.4, नंबर 2 आहे 6.3, नंबर 3 आहे 6.1 आणि नंबर 4 आहे 6.2। तर कोणता दर आहे हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। प्रश्न 6वा असा आहे, जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे? नंबर 1 इंग्लंड, नंबर 2 भारत, नंबर 3 सौदी अरेबिया या फिर नंबर 4 सिंगापूर। यापैकी कोणत्या देशात होणार आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत विश्वास मत जिंकले आहे? पुष्कमल दहल यांनी संसदेत विश्वास मत जिंकले आहेत। तर प्रश्नाचं ऑप्शन आहे, नंबर 1 चीन, नंबर 2 मलेशिया, नंबर 3 मालदीव या फिर नंबर 4 नेपाळ। प्रश्न क्रमांक 8 असा आहे, जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती टक्के काम पूर्ण झालेले आहे? तर याचे ऑप्शन्स तुमच्यासमोर ठेवत आहे, नंबर 1 76%, नंबर 2 75%, नंबर 3 70% किंवा नंबर 4 74%। 9वा प्रश्न असा आहे, देशातील बँकिंग क्षेत्राचा एकत्रित निव्वळ नफा 2023-24 वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे? याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 2, नंबर 2 आहे 4, नंबर 3 आहे 3 आणि नंबर 4 आहे 5 कोटी रुपयांच्या पुढे। 10वा प्रश्न असा आहे मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरली आहे? त्याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 ज्योती आत्रे, नंबर 2 पूनम जाधव, नंबर 3 प्राची पवार किंवा नंबर 4 सोनाली केळकर। यापैकी अशी कोणती महिला आहे जी वयस्कर आहे आणि ती माउंट एव्हरेस्ट चढली आहे? प्रश्न क्रमांक 11 असा आहे, ज्योती आत्रे या किती वर्षे वयाच्या माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत? ज्योती आत्रे यांचं वय किती होतं? तर याचे ऑप्शन आहेत, नंबर 1 50, नंबर 2 54, नंबर 3 53 किंवा नंबर 4 55। यापैकी किती वयाच्या त्या होत्या हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 21 मे, नंबर 2 22 मे, नंबर 3 20 मे किंवा नंबर 4 23 मे। प्रश्न क्रमांक 13, भारताच्या कोणत्या माजी दिवंगत पंतप्रधानांच्या सन्मानार्थ 21 मे हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून
साजरा करण्यात येतो? याचे ऑप्शन्स आहेत नंबर 1 इंदिरा गांधी, नंबर 2 लाल बहादूर शास्त्री, नंबर 3 राजीव गांधी किंवा नंबर 4 PV नरसिंह राव. तर माफ करा मित्र. पुढील प्रश्न असा आहे, भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचे ऑप्शन आहेत नंबर 1 राजीव कुमार, नंबर 2 संजीव पुरी, नंबर 3 आकाश तिवारी किंवा नंबर 4 संकेत अग्रवाल. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न 15, आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो? याचे ऑप्शन आहेत नंबर 1 23 मे, नंबर 2 20 मे, नंबर 3 23 मे, नंबर 4 21 मे. प्रश्न क्रमांक 16, संयुक्त राष्ट्राच्या सूचनेनुसार पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला होता? याचे ऑप्शन आहेत 2021 साली, नंबर 2 2022 साली, नंबर 3 2020 साली किंवा नंबर 4 2023 साली. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम लुपिक्स राबविणार येणार आहे? नंबर 1 चीन आणि भारत, नंबर 2 अमेरिका आणि रशिया, नंबर 3 फ्रान्स आणि जर्मनी आणि नंबर 4 भारत आणि जपान. पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत 5 वर्षात आतापर्यंत देशात किती कोटी घरामध्ये नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत? नंबर 1 14.78 कोटी घरामध्ये, नंबर 2 13.58 कोटी घरामध्ये, नंबर 3 15.80 कोटी घरामध्ये किंवा नंबर 4 17.85 कोटी घरामध्ये. 19वा प्रश्न, इटालियन ओपन टेनिस मास्टर 1000 स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाचा टेनिसपटू अलेक्झांडर इव्हरेल यांनी पटकावले आहे? याचे ऑप्शन आहे 1 नंबर जर्मनी, 2 नंबर जपान, 3 नंबर ब्रिटन किंवा 4 नंबर अमेरिका. 20वा आणि शेवटचा प्रश्न, संजीव पुरी यांची कोणत्या वर्षासाठी भारताच्या उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? नंबर 1 2025-26, नंबर 2 2024-25, नंबर 3 2023-24 किंवा नंबर 4 2027-28. आशा करतो मित्रांनो की या 20 प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःही देऊन पाहिली नक्कीच असतील. जर काही चुकीचं झालं असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.